नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। तर पहिल्या लेक्चरमध्ये आपण लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे त्याची डेफिनेशन पाहिली, पुन्हा कंप्लीट सोल्यूशन, होमोजिनियसचं कंप्लीट सोल्यूशन, नॉन होमोजिनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं कंप्लीट सोल्यूशन म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटिग्रल, आणि पुन्हा काय केले आपण, जे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे त्याचं जे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन हे सोल्यूशन आहे त्याच्याशी रिलेटेड जे प्रत्येक केसेस आहेत त्याचा आपण स्टडी केलेला आहे कॉम्प्लिमेंटरी फंक्शनचा। तर कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कशा प्रकारे आलेत त्या सगळ्यांचे प्रूफ्स काय केले थोडक्यात आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे। आता आपण या लेक्चरमध्ये काय बघणार आहेत तर कन्सेप्ट ऑफ मेथड टू फाइंड पर्टिक्युलर इंटिग्रल। तर हे पर्टिक्युलर इंटिग्रल कधी येतं तर दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन हे नॉन होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन असेल तर नॉन होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन कधी असेल जर RHS नॉन झिरो असेल तर काय होणार आहे, दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन हे नॉन होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन होणार आहे। म्हणजे पर्टिक्युलर इंटिग्रल फाइंड आउट करण्यासाठी ते डिफरन्शियल f ऑफ d ऑफ y इक्वल टू फंक्शन ऑफ x या फॉर्म मध्ये पाहिजे। तर मी काय करतोय, याचं मला पर्टिक्युलर इंटिग्रल फाइंड आउट करायचं आहे। तर आता थोडक्यात समजून घेण्यासारखं गोष्ट म्हणजेच f ऑफ d आहे, हेच म्हटलं तर हेच डिफरन्शियल ऑपरेटर आहे थोडक्यात। म्हणजे f ऑफ d हे जे पॉलिनॉमियल आहेत म्हणजे d रेज टू n असेल, d रेज टू n मायनस 1 असेल, सगळं जर बघितलं तर हे काय होणार आहे, फंक्शन ऑफ d हे डिफरन्शियल ऑपरेटरचं काम करत आहे। आता मी काय करतोय, याला इनव्हर्स ऑपरेटर यूज करतोय म्हणजेच 1 अपॉन f ऑफ d, म्हणजे थोडक्यात काय काम करतोय मी, इंटिग्रल ऑपरेटर यूज करायचं काम करतोय। म्हणजे काय तर ऑपरेटिंग 1 अपॉन f ऑफ d ऑन बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 1, तर याला 1 अपॉन f ऑफ d ऑपरेट करतोय दोन्ही साइडला, तर 1 अपॉन f ऑफ d ऑफ f ऑफ dy इक्वल टू 1 अपॉन f ऑफ d ऑफ x ऑफ x। तर हे इंटिग्रल ऑपरेटर आहे थोडक्यात, हे डेरिव्हेटिव्ह ऑपरेटर आहे, हे दोन्ही काय होणार आहेत, इनव्हर्स ऑपरेटर असल्यामुळे कॅन्सल होईल, आणि 1 अपॉन f ऑफ d ऑफ x ऑफ x यालाच काय म्हणणार आहे आपण, पर्टिक्युलर इंटिग्रल ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द फॉर्म f ऑफ d ऑफ y इक्वल टू फंक्शन ऑफ x। म्हणजे पर्टिक्युलर इंटिग्रल काय होईल, म्हणजे तो एक पर्टिक्युलर इंटिग्रल म्हणजे सोल्युशनच आहे आणि तो y चा पार्ट आहे, म्हणजे y इक्वल टू pi इक्वल टू y इक्वल टू पर्टिक्युलर इंटिग्रल असल्यामुळे yp घेतोय इक्वल टू काय होईल 1 अपॉन f ऑफ d इंटू 1 अपॉन f ऑफ d ऑफ x ऑफ x, अशा पद्धतीनं पर्टिक्युलर इंटिग्रलचा फॉर्म्युला होऊन जाईल। तर बघूया हा जो पर्टिक्युलर इंटिग्रलचा फॉर्म्युला आहे तो वेगवेगळे जे f ऑफ d ऑपरेटर आहे, f ऑफ d चं पॉलिनॉमियल येईल त्याच्यावरती आपण ऑपरेट करायचं आहे। तर बघूया पुन्हा पर्टिक्युलर इंटिग्रलचा कन्सेप्ट आपण स्लोली काय करूया बघूया। तर पहिलं नॉन होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन एकदम सिंपल घेतोय, d ऑफ y इज इक्वल टू x ऑफ x। पण हे d ऑफ y म्हणजेच काय, dy बाय dx होतं, x ऑफ x मला व्हेरिएबल सेपरेबल मेथड यूज करायचे, dx राइट ला जाईल म्हणजे हे व्हेरिएबल इज vs फॉर्म, मग हे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म झालं की याचे इंटिग्रेशन आणि याचे इंटिग्रेशन घ्यायला पाहिजे, पण dy चे इंटिग्रेशन y होईल आणि याचं काय होईल x ऑफ x। आता हे x ऑफ x आहे ते जनरल फंक्शन आहे म्हणून मी इंटिग्रेशन ऑफ x ऑफ x आहे लिहिलंय, तर हे काय होईल आपलं पर्टिक्युलर इंटिग्रल होईल। आणि हे जरी इनडेफिनिट इंटिग्रल असलं तरी इथं प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c येणार नाही, तर जे कॉन्स्टंट येणार होते, जेवढी डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर होते तेवढंच काय येतात, कॉन्स्टंट येतात। हा डिफरन्शियल इक्वेशनचा कन्सेप्ट आणि तोच आपण काय होतोय कॉम्प्लिमेंटरी फंक्शन मध्ये जेवढे ऑर्डर आहे तेवढे कॉन्स्टंट तिथंच घेऊन टाकतोय, तर इथं प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c अजिबात येणार नाही, फक्त इंटिग्रल येईल। म्हणजेच y इक्वल टू हे पर्टिक्युलर इंटिग्रल इक्वल टू काय आलं, इंटिग्रेशन ऑफ x ऑफ x इज इक्वल टू x ऑफ x dx होईल। पण माझ्याकडे पर्टिक्युलर इंटिग्रलचा हा फॉर्म्युला आहे, yp इक्वल टू 1 अपॉन f ऑफ d इक्वल टू ऑफ
एक्स ऑफ एक्स, पण हे एफ ऑफ डी म्हणजेच फंक्शन ऑफ डी आणि ते वाय चा मल्टिप्लायर आहे, म्हणजेच काय होईल ते 1 अपॉन एफ ऑफ डी म्हणजेच 1 अपॉन एफ ऑफ डी ऑफ एक्स ऑफ एक्स इज इक्वल टू काय मिळून जाईल, इंटिग्रेशन ऑफ एक्स ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता थोडस अजून याच्यावरून आपल्याला थोडीशी आयडिया जर क्लिअर करायची म्हटलं तर डी इज इक्वल टू डी बाय डी एक्स, म्हणजे हे डेरिव्हेटिव्ह आहे आणि 1 अपॉन डी असेल तर बघा 1 अपॉन डी ऑफ एक्स असेल तर हे कशाचं काम करतंय, इंटिग्रलचं काम करतंय. म्हणजे डी हे डेरिव्हेटिव्ह साठी आणि 1 अपॉन डी हे कशासाठी वापरतोय आपण, थोडक्यात इंटिग्रेशन साठी यूज करतोय. मग आता हे झालं एक डी होता त्यावेळेस, जर 1 अपॉन डी स्क्वेअर असेल तर काय करणार आहे आपण, तर 1 अपॉन डी स्क्वेअर ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन डी स्क्वेअर, म्हणजे 2 वेळा इंटिग्रेशन असेल तर काय करतो आपण, एक इंटिग्रेशन ठेवतो साइडला आणि एक ऑपरेट करतो. त्याप्रमाणे 1 अपॉन डी ठेवलं आणि 1 अपॉन डी याला ऑपरेट केलं, पण याचं काय होईल, इंटिग्रेशन ऑफ एक्स. आता याला हा पण थोडक्यात जी ऑफ एक्स आहे असं मानूया, म्हणजे 1 अपॉन डी ऑफ जी ऑफ एक्स काय होईल, इंटिग्रेशन ऑफ जी ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, पण जी ऑफ एक्स पुन्हा हे इंटिग्रल आहे, म्हणजे 1 अपॉन डी स्क्वेअर असेल तर 2 वेळा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू काय घ्यावं लागेल, एक्स घ्यावं लागेल. तसंच 1 अपॉन डी क्यूब म्हणजे मला काय करावं लागेल, 3 वेळा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यावं लागेल. आणि याप्रमाणे काय असेल, 1 अपॉन फंक्शन ऑफ डी असेल ते थोडक्यात काय करतोय आपण, इंटिग्रेशन घेतोय आणि हेच कन्सेप्ट आपला पर्टिक्युलर इंटिग्रलचा आहे. तर बघूया, हे आता सिंपल फंक्शन एफ ऑफ डी होतं. आता थोडंसं किंचितसं कॉम्प्लिकेटेड घेऊया आणि त्याचा आपल्याला पर्टिक्युलर इंटिग्रलचा कन्सेप्ट काय करूया, काय येतोय ते बघूया. तर हे डिफरन्शियल इक्वेशन आहे डी मायनस ए ऑफ वाय इक्वल टू एक्स ऑफ एक्स, पण हे डी मायनस ए ऑपरेट केलं तर डी वाय बाय डी एक्स मायनस ए वाय इक्वल टू हे होईल आणि हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर आहे. तर याच्यावरून पी ची व्हॅल्यू काय येईल, मायनस ए, क्यू ची व्हॅल्यू अशी होईल इंटिग्रेटिंग फॅक्टर, त्याप्रमाणे इंटिग्रेटिंग फॅक्टर काय होऊन जाईल, ई रेस टू मायनस एक्स. तर याचं जनरल सोल्युशन काय असतं, y इंटू आय एफ इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ आय एफ इंटू क्यू ऑफ एक्स डी एक्स, पण आय एफ ची व्हॅल्यू ठेवली तर y इंटू आय एफ इंटू क्यू ऑफ एक्स इज एक्स ऑफ एक्स. तर हे काय होईल, y इंटू ई रेस टू मायनस एक्स इज इक्वल टू ई रेस टू मायनस एक्स एक्स ऑफ एक्स डी एक्स, अशा पद्धतीने होईल. पण आता मला पर्टिक्युलर सोल्युशन पर्टिक्युलर इंटिग्रल काढायचं आहे, म्हणजेच y ची व्हॅल्यू काढायची, म्हणजे या टर्मनी मला काय करावं लागेल, दोन्ही ही टर्म दुसऱ्या साइडला घेऊन जायचंय. पण हे मल्टिपल मधली टर्म काय होईल, उजव्या साइडला जाऊन डिवाइड होईल, म्हणजे ही टर्म जर उजव्या साइडला गेली तर इथून कॅन्सल झाली असं समजतो मी, आणि इंटू याला इंटू वर का, नाहीतर इथं इंटिग्रॅन्डचा वगैरे पार्ट नाही, इंटू काय होईल 1 अपॉन ई रेस टू मायनस एक्स होईल, आणि हे 1 अपॉन ई रेस टू मायनस एक्स जर वरती घ्यायचं म्हटलं तर ई रेस टू प्लस एक्स होईल, आणि हे मला अशा प्रकारे लिहिता येईल y इक्वल टू ई रेस टू एक्स इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू मायनस एक्स इंटू एक्स ऑफ एक्स डीएक्स. म्हणजेच काय झालं, तर 1 अपॉन डी मायनस ए, तर हे पण पुन्हा इंटिग्रल ऑपरेटरच आहे. तर 1 अपॉन डी मायनस ए ऑफ एक्स ऑफ एक्स, तर मायनस ए असेल तर काय झाले, थोडक्यात कसं रीड करतोय मी बघा, तर मायनस ए असेल डी मायनस ए, तर ई रेस टू मायनस एक्स, मायनस ए च्या रिलेटेड एक्सपोनेन्शियलची टर्म ई रेस टू मायनस एक्स, इंटिग्रेशनच्या आत, इंटिग्रेशनच्या बाहेर ई रेस टू एक्स, आणि जे एक्स ऑफ एक्स आहे डीएक्स. तर याच्यामध्ये अजून आपण नवीन शोध वगैरे काय लावायचा नाही. तर हे ई रेस टू एक्स आतमध्ये घेतलं तर ई रेस टू एक्स इंटू ई रेस टू मायनस एक्स 1 होतं. तर हे इंटिग्रेशनच्या बाहेरचा पार्ट आहे, हे कॉन्स्टंट असेल तर आत घ्याल तुम्ही किंवा बाहेर घ्याल, यातलं इथलं ही टर्म अजिबात आतमध्ये घ्यायची नाही, आणि हे पूर्णपणे इंटिग्रेशन सॉल्व्ह केल्यानंतर त्याला मल्टिप्लाय ही टर्म आहे. आता हे झालं डी मायनस ए असेल डिनॉमिनेटरला, तर त्याप्रमाणे मी काय करू शकतो, आता इथंच डी मायनस ए च्या ऐवजी डी प्लस ए जर केलं तर काय होईल, प्लस ए च्या रिलेटेड ई रेस टू एक्स टर्म इनसाइड येईल, ई रेस टू मायनस एक्स आउटसाइड येईल, आणि हे फंक्शन आहे त्या दोघांचं काय करावं लागेल, इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू
एक्स घ्यावं लागेल. तर हा काय झाला आपला पर्टिक्युलर इंटिग्रलचा कन्सेप्ट होईल. आणि हा पर्टिक्युलर इंटिग्रलचा कन्सेप्ट काय करायचा आपल्याला पुढं जे डायरेक्ट मेथड टू फाइंड दी पर्टिक्युलर इंटिग्रल आहे त्याच्यासाठी 1/d किंवा 1/d + a हाच कन्सेप्ट आहे तिथं डायरेक्ट मेथड साठी यूज करायचा आहे. जनरल जी मेथड आहे त्याच्यासाठी हाच कन्सेप्ट आहे आणि हा आपण प्रूव्ह केलेला आहे. तर बघूया पुन्हा डायरेक्ट मेथड टू सॉल्व डिफरन्शियल इक्वेशन. तर पुन्हा काय करतोय पर्टिक्युलर इंटिग्रल. आता इथं पर्टिक्युलर इंटिग्रल कधी बघितलं आपण एक फॅक्टर d + a होता त्यावेळेस बघितलं. हाच कन्सेप्ट मला एक्सटेंड करायचा आहे. जर मला दोन फॅक्टर असे डिनोमिनेटर असले तर काय होते बघूया. तर त्यावेळेस काय करावं लागेल 1/d + b * d + a असेल तर मी काय करतोय हेच 1/a * b असेल तर मी 1/a * 1/b असं लिहू शकतोय. म्हणजे त्याप्रमाणे 1/d + b * 1/d + a ऑफ काय केलं हे. मग आता पाठीमागची आयडिया जर मी इथे यूज केली तर प्लस a च्या रिलेटेड e⁻x इनसाइड e⁻x आउटसाइड x ऑफ x dx हा पार्ट येईल. आणि पुन्हा काय करतोय सेम पाठीमागची आयडिया काय करतोय याला थोडा वेळ काय म्हणतोय मी t ऑफ x मानतोय थोडा वेळ. म्हणजे हे x ऑफ x होतं त्यावेळेस हे ऑपरेट केलं. आता या बंचला t ऑफ x होतं तर काय होईल 1/d + a च्या d + b च्या ठिकाणी तर e⁻bx इनसाइड e⁻bx आउटसाइड इंटू tx dx. पण tx ची व्हॅल्यू काय तुमची हा पार्ट आहे असा ब्रॅकेट मध्ये ठेवला आहे. तर अशा पद्धतीने तुमचं काय असेल हे पर्टिक्युलर इंटिग्रल असेल. म्हणजे काय करायचं दोन फॅक्टर असेल तर एका फॅक्टरला थांबवून ठेवायचं आहे 1 तो फॅक्टर. एका फॅक्टरला काय असेल ते त्याचं त्या x ऑफ x बरोबर पर्टिक्युलर इंटिग्रलच्या कन्सेप्ट नुसार काय होईल ते होऊन द्यायचं. आणि पुन्हा काय करायचं हा 1/d + b हा ऑपरेट करायचा. तर ही झाली एक आयडिया. आता दुसरी आयडिया बघूया आपण पार्शियल फ्रॅक्शनची दुसरी आयडिया. तर पार्शियल फ्रॅक्शन जर दोन फॅक्टर असतील 1/d + b d + a आणि x ऑफ x वरती ते ऑपरेट करायचं म्हणजे पर्टिक्युलर इंटिग्रल काढायचं. तर मी काय करणार आहे अगोदर हे पार्ट जो आहे तो सिंप्लिफाय करून घेणार आहे पार्शियल फ्रॅक्शनचा यूज करून. म्हणजे हा पार्ट आहे तो a हा पार्ट प्लस b हा पार्ट लिहू शकतोय. पुन्हा एलसीएम घेताना a * d + a प्लस b * d + b होईल आपण प्रोडक्ट ऑफ डिनॉमिनेटर. म्हणजे नेक्स्ट स्टेपला काय होणार आहे हे दोन्ही डिनॉमिनेटर कॅन्सल म्हणजे 1 हा न्यूमरेटर होऊन जातोय. ठीक आहे. आता मी याला इक्वेशन नंबर स्टार मानतो थोडा वेळ. तर याच्यामध्ये मला काय करायचंय a आणि b च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे सुटेबल कुठले आहेत ते. मग जर मी d ची व्हॅल्यू -b चूज केली याच्याकडे बघून तर हे टर्म 0 होऊन जाईल. म्हणून d -b चूज केलं तर लेफ्ट हँड साइडला चान्सेस नाही काय 1च राहील. तर हेच काय होणार आहे 1 a * d ची व्हॅल्यू -b ठेवतोय -b प्लस ऑफ a प्लस काय होऊन जाणार आहे d ची व्हॅल्यू -b प्लस b ठेवली d ची व्हॅल्यू -b ठेवलं तर -b प्लस b होणार म्हणजे 0 होणार. आणि याच्यावरून a ची व्हॅल्यू काय होऊन जाईल a * -b ऑफ a मल्टिप्लाय आहे ते 1 काय होईल -b प्लस a. ठीक आहे. अशा पद्धतीने व्हॅल्यू होऊन जाईल. किंवा हेच तुम्ही असं पण लिहू शकताय -1/b - a असंही लिहू शकताय. मायनस कॉमन काढून न्यूमरेटरला दिलाय. आता d = -a याच्यात पुट केलं तर ही टर्म 0 होईल आणि 1 काय होईल b * -a प्लस b. आणि हेच कसं लिहिता येईल b * b - a लिहिता येईल. म्हणजे b ची व्हॅल्यू काय होऊन जाईल आपली 1 ही इकडे जाऊन b - a होईल. म्हणजे a ची व्हॅल्यू -1/b - a इथं ठेवतोय. a ची व्हॅल्यू इथं ठेवली आणि b ची व्हॅल्यू इथं ठेवायची. तर a ची व्हॅल्यू जी काढली ती ठेवली b ची व्हॅल्यू ही इथं ठेवली. तर ह्या दोन्ही टर्म सेमच दिसतायत 1/b - a 1/b - a कॉन्स्टंट लिहिलं पण ही निगेटिव्ह टर्म आहे
आणि ही पॉझिटिव्ह टर्म असल्यामुळे 1/d प्लस ए अगोदर आणि 1/d मायनस बी नंतर न लिहिलं. आता हे झालं तुमचं पार्शियल फ्रॅक्शन. पण आता मी याच्यावरून तुम्हाला आयडिया देणार आहे आणि एवढं सगळं पार्शियल फ्रॅक्शन करायचं जे तुमच्या डोक्यात आहे ते अजिबात येऊन देणार नाही. तर काय करायचं आहे, इथं d प्लस बी आणि d प्लस ए म्हणजे प्लस बी आणि प्लस ए आहे. मग प्लस बी च्या ऐवजी निगेटिव्ह वगैरे आलं काय आलं तरी पण तुम्हाला काय करता येते, यालाच मी काय म्हणतो थोडक्यात वन स्टेप पार्शियल फ्रॅक्शन म्हणतोय. तर हा वन स्टेप पार्शियल फ्रॅक्शनचा कन्सेप्ट आहे तरी काय, तर इथे बघा हे d प्लस बी आणि d प्लस ए, मला याच्यातलं कोण अगोदर घ्यायचं आहे, बी अगोदर घेतला तर बी च्या रिलेटेड मायनस टाइम्स तो फॅक्टर करून टाकायचा आणि मायनस ए झाला तर त्याच्या रिलेटेड काय करून टाकायचा, जो फॅक्टर आहे तो 1/, करून टाकायचा. कुठलं पण घ्या, समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल आपण काय करूया 1/d प्लस 3d प्लस 2 घेतलं. तर इथं मी काय करूया, कोणाला पण ए माना कोणाला पण बी माना, इथं 3 - 2 केलं आणि वरती 1 असणार आहे. म्हणजे 3 अगोदर घेतलंय त्याच्याशी रिलेटेड कोणता फॅक्टर आहे 1/d प्लस 3 ते मायनस करून टाकणार आणि हे मायनस झाले म्हणून 1/d मायनस d प्लस 2 होणार. बघा पुन्हा हेच येतंय का नाही. म्हणजे जर सिंप्लिफाय करायचं म्हटलं तर d प्लस 3 इकडे येईल, d मायनस 2 इकडे होईल, पण इथं काय d ला d कॅन्सल होईल, 3 - 2 1 होईल आणि इथं पण 3 - 2 1 होईल आणि पुन्हा एलसीएम घेतल्यानंतर पुन्हा हे येत आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं असं असेल तर एका स्टेप मध्ये तुम्हाला हा पार्शियल फ्रॅक्शनचा कन्सेप्ट वापरायचा आहे की जेणेकरून 5 ते 6 स्टेप तुमच्या सेव्ह होतील. तर हा पार्शियल फ्रॅक्शनचा कन्सेप्ट म्हणजेच याच्या ऐवजी काय करायचं आहे, हा पार्ट घ्यायचा आहे. म्हणजे काय करता येईल मला yp = 1/b - a ऑफ ही टर्म होईल. म्हणजे हे ऑपरेटर आहे याच्यावरती ऑपरेट केलं त्याच्यामधला हा याच्यावरती सेपरेट ऑपरेट होईल, मायनस ऑफ हा याच्यावरती ऑपरेट होतोय आणि याच्यासाठी पुन्हा आयडिया काय करता येईल, एवढ्या पार्ट साठी ही आयडिया येईल आणि या पार्ट साठी काय येईल, ही आयडिया येईल. हे 1/b - a हे काय होईल तुमचं अशा पद्धतीने. आता हा वापरल्याचा काय फायदा होतोय आपल्याला, तर एकाच पद्धतीने हे असलं पर्टिक्युलर इंटिग्रलचा जो कन्सेप्ट आपण प्रूव्ह केलाय तो एकदाच वापरायचा आहे. आणि जर मी पार्शियल फ्रॅक्शन न करता प्रिव्हियसली आयडिया यूज केली तर अशा पद्धतीने एकदा वापरून पुन्हा जे आले त्याला अजून दुसऱ्यांदा वापरावं लागणार. तर आपल्याला कधीही काय होणार आहे, पार्शियल फ्रॅक्शन हा त्या आयडियापेक्षा बेटर ठरून जाणार आहे. तर आपण जनरली पार्शियल फ्रॅक्शनला प्राधान्य देऊया, नाहीतर ती मेथड सुद्धा आपण काही एक्झाम्पल मध्ये वापरलेली आहे आणि त्याही मेथडने आपण काय करणार आहे, एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. तर हा झाला आपला कन्सेप्ट पर्टिक्युलर इंटिग्रलचा. तर कॉम्प्लिमेंटरी फंक्शनचा प्रूफ सगळे आपण बघितलेले आहेत. पर्टिक्युलर इंटिग्रल कसं येतंय त्याचं सुद्धा प्रूफ बघितलंय. असं आपण अंदाजे घेतल्यासारखं कुठलाही कन्सेप्ट घेतलेला नाही. तर अजून याच्यामध्ये थोड्याशा बेसिक गोष्टी बघून घेऊया. तर sin x चं डेरिव्हेटिव्ह a cos ax असतं, म्हणून हे एक आपण इकडे पण घेऊन 1/a होतं आणि 1/a म्हणून काय होईल sin x/a होईल. म्हणजे d/dx ऑफ sin x/a चं cos ax झालं तर इंटिग्रेशन ऑफ cos ax काय होईल sin x/a होईल. तसंच cos x चं डेरिव्हेटिव्ह -a sin ax असतं, मग sin x चं इंटिग्रेशन काय होईल -cos ax/a होईल. e⁻x चं डेरिव्हेटिव्ह a * e⁻x होईल, तर e⁻x चं इंटिग्रेशन काय होईल e⁻x/a प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. पुन्हा e⁻f(x) चं डेरिव्हेटिव्ह e⁻f(x) * f'(x) होईल. त्याप्रमाणे याचं इंटिग्रेशन काय होईल, हा पार्ट होईल प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. पण पर्टिक्युलर इंटिग्रल असल्यामुळे प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c चा विचार करणार नाही. फक्त हे इनडेफायनाइट आहे म्हणून प्लस c घेतलंय, पण ऍक्च्युअल पर्टिक्युलर इंटिग्रल मध्ये प्लस c घेणार नाही. आता log f(x) चं डेरिव्हेटिव्ह 1/f(x) f'(x) म्हणजे याचं f'(f(x) याचं इंटिग्रेशन काय येणार log of f(x). पुन्हा e⁻x f(x) असेल तर इथं मला प्रॉडक्ट रूल यूज करावा लागेल. e⁻x f(x) चं डेरिव्हेटिव्ह f'(x)
प्लस एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स ई रेस टू एक्स, त्याच्यामधून ई रेस टू एक्स कॉमन काढून अशा पद्धतीने होईल. म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह जर हे आलं तर याचं इंटिग्रेशन काय येणार आहे असं येईल. तर हा फॉर्म्युला तुम्हाला फार हेल्प करेल, जेणेकरून फॉर एक्झाम्पल असं दिलं ई रेस टू एक्स इंटू टॅन एक्स प्लस एक्स स्क्वेअर एक्स असं फंक्शन असेल तर एका स्टेप मध्ये तुमचं काय होणार आहे सोल्युशन ई रेस टू एक्स इंटू टॅन एक्स होईल. आणि हे जर तुम्ही सिंपल वेने करायला गेला तर 2 पेजेस सुद्धा पुरणार नाही. पुन्हा डी बाय डी एक्स ऑफ रूट ऑफ एफ ऑफ एक्स काय होतं तर 1/2 रूट ऑफ एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. त्याप्रमाणे हे एफ डॅश अपॉन रूट एफ ठेवलं आणि हे 2 इकडे जर घेऊन गेलो तर 2 इंटू रूट ऑफ एफ ऑफ एक्स हे काय होईल याचं इंटिग्रेशन होईल. पुन्हा इंटिग्रेशन बाय पार्ट्स u into v both are function of x, then its integration by using integration by parts is u as it is into integration of v minus integration of derivative of u into integration of v and its integration with respect to x असा इंटिग्रेशन बाय पार्ट्स होऊन जाईल. तर या काही थोड्याशा बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या पण आपल्याकडे पाहिजेत. आणि मग काय आपल्याला हे जे एक्झाम्पल आहेत ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. तर बघूया आपण 1 by 1 एक्झाम्पल बाय युजिंग डायरेक्ट मेथड किंवा जनरल मेथड म्हणतो याला. तर क्वेश्चन आहे तुमच्या समोर, सॉल्व डी स्क्वेअर प्लस 3d प्लस 2 ऑफ y इज इक्वल टू साइन ऑफ ई रेस टू एक्स. आणि हा नोव्हेंबर 2019 चा क्वेश्चन आहे. बघूया सोल्युशन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. तर गिवन डिफरन्शियल इक्वेशन जे दिलंय आहे असं लिहिलंय. आता याच्यामध्ये कंप्लीट सोल्युशन काय असणार आहे, राइट हँड साइड नॉन झिरो आहे म्हणजे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटिग्रल. हेच मी सिंबॉलिकली दुसऱ्या भाषेत असं लिहिलंय म्हणजे yc प्लस yp इज द जनरल सोल्युशन ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन. नाउ टू फाइंड complementary function we have to equate the coefficient of y with 0. This is called auxiliary equation. So auxiliary equation of this differential equation is, तर y चा कोएफिशिएंट 0 शी इक्वेट करा, d स्क्वेअर प्लस 3d प्लस 2 इक्वल टू 0. आणि मला काय करायचं याचं लिनियर फॅक्टर मध्ये घेऊन जायचंय. तर ते कसं, मी काय करतोय मिडल टर्म काय आहे 3 आहे, 3 चे 2 पार्ट मध्ये स्प्लिटिंग करतोय की जेणेकरून पहिला डी स्क्वेअर चा कोएफिशिएंट आणि कॉन्स्टंट टर्म याचा प्रोडक्ट किती येतोय तर आता 2. तर अशा 2 टर्म मला द्यायच्यात तुम्ही की या 2 टर्म मी इथं लिहितोय की त्या 2 टर्मची सम तर 3 पाहिजे आणि त्या 2 टर्मचा प्रोडक्ट तरी 2 पाहिजे. तर अशा टर्म आहेत आपल्याकडे 1 आणि 2 की जेणेकरून या दोघांची सम 3 आहे आणि या दोघांचा प्रोडक्ट 2 आहे. म्हणजे 3 मी कसं लिहू शकतोय 1 प्लस 2 म्हणून 3d कसं लिहिणार आहे 2d प्लस d किंवा 1d प्लस 2d. तर इथं 3d चं स्प्लिटिंग त्यामुळे मी 2d प्लस d केलंय. मग या 2 टर्म आणि या 2 टर्म मधून काय होईल, इथून d कॉमन निघेल, इथून 1च कॉमन निघेल म्हणजे d * d प्लस 2 होईल पहिल्या टर्मचं आणि दुसऱ्या मधून 1 निघून d प्लस 2. पुन्हा काय होणार आहे, इथून d प्लस 2 कॉमन निघतंय, इथं आलं शिल्लक राहतंय d प्लस 1. या दोघांचं प्रोडक्ट 0 आहे. याचा अर्थ काय होणार आहे d प्लस 2 इक्वल टू 0 होईल आणि d प्लस 1 इक्वल टू 0. म्हणजे d प्लस 2 जर 0 असेल तर d ची व्हॅल्यू -2 होऊ शकते आणि याच्यावरून d ची व्हॅल्यू काय होऊ शकते -1 होऊ शकते. मग याच d च्या व्हॅल्यूचं नेचर काय आहे ते बघून मी डायरेक्ट कॉम्प्लिमेंटरी फंक्शन फाइंड आउट करतोय. तर काय आहेत हे -1 आणि -2 तर रियल नंबर आहे. बरं रियल नंबर मध्ये याच्यामध्ये अजून काय आहे तर ते दोन्ही सेम आहेत का, इक्वल आहेत का, नाही. म्हणजे ते कसे आहेत डिस्टिंक्ट आहेत. म्हणजे हे जे रूट आहे ते कसले आहेत रियल आणि डिस्टिंक्ट आहेत. दोघांचं नामकरण 2 वेगवेगळ्या याच्यामध्ये करतो m1 आणि m2. तर हे त्यांचं नामकरण केलंय मी थोडा वेळ, m1 इक्वल टू -1 आणि m2 इक्वल टू -2. तर याच्यासाठी m1 साठी काय असेल सोल्युशन कॉम्प्लिमेंटरी फंक्शनचं
तर c1 e रेज टू m1x आणि m2 साठी असेल c2 e रेज टू m2x, कारण हे दोन्ही पण रियल आणि डिस्टिंक्ट आहेत. पण m1 ची पर्टिक्युलर व्हॅल्यू ठेवतोय, m2 ची पर्टिक्युलर व्हॅल्यू ठेवतोय. अशा पद्धतीने काय होऊन जाईल आपलं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन होऊन जाईल. पण -1 इंटू एक्स हे -x होईल आणि e रेज टू -2 इंटू एक्स हे e रेज टू -2x होईल. म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी फंक्शन माझं काय मिळालं, तर CF इक्वल टू C1 e रेज टू -x प्लस C2 e रेज टू -2x. तर हा आपला सोल्युशनचा निम्मा पार्ट झाला. पण मी निम्मा जरी पार्ट म्हटला तरी तुम्हाला याला मार्क फायनल एक्झाम मध्ये याच्यासाठी मार्कचं वेटेज हे 1 किंवा 2 मार्क्ससाठी असेल आणि जास्तीत जास्त वेटेज हे कशासाठी असेल, पर्टिक्युलर इंटिग्रल साठी असेल. तर पर्टिक्युलर इंटिग्रलची जनरल आयडिया मध्ये आपण हे प्रूव्ह केलंय 1/f ऑफ d ऑफ x ऑफ x. पण 1 फंक्शन ऑफ d काय आहे बघा जरा. तर फंक्शन ऑफ d बघितलं तर हे d स्क्वेअर प्लस 3d प्लस 2 आहे किंवा त्याचेच फॅक्टर d प्लस 1 आणि d प्लस 2 पडले. हे लिहिलं आणि याचे फॅक्टर d प्लस 1 इंटू d प्लस 2 आहे आणि x ऑफ x हे राईट हँड साइड आहे. तर राईट हँड साइड साइन ऑफ e रेज टू x दिलंय, तेच मी आहे असं. आता हे फॅक्टर आहे, याला पार्शियल फ्रॅक्शन यूज करा किंवा d प्लस 1 ला याला यूज करा, d प्लस 2 ला झोपू द्या, विश्रांती घेऊ द्या. म्हणजे मी d प्लस 1 याला यूज केलं तर ते पूर्णपणे सिम्प्लिफाय होईपर्यंत थांबून राहील किंवा मी पार्शियल फ्रॅक्शन यूज करेन. तर बघूया इथं काय केलंय, पार्शियल फ्रॅक्शनला प्राधान्य दिलेलं आहे असं आहे त्याप्रमाणे करूया. पुढच्या वगैरे मेथड ज्या आहेत त्या पार्शियल फ्रॅक्शननी पण सॉल्व्ह केलेले. तर आपण 1/d प्लस 1 याला ऑपरेट करतोय म्हणजे प्लस a साठी काय होईल e रेज टू x इनसाइड e रेज टू x आउटसाइड. काय आहे फॉर्म्युला, जर 1/d प्लस a ऑफ x असेल तर काय होतं e रेज टू x इनसाइड e रेज टू -ax आउटसाइड आणि x ऑफ x इट्स इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x. ही जर आयडिया मी इथं यूज केली तर प्लस 1 साठी e रेज टू 1x इनसाइड e रेज टू -1x आउटसाइड हे फंक्शन आहे असं. आता याच्यासाठी काय करावं लागेल, मला सबस्टिट्यूशन मेथड यूज करावं लागेल. या e रेज टू x ला काय करतोय मी t पुट करतोय, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय होईल e रेज टू x चा e रेज टू x इंटू dx इज इक्वल टू dt. आणि हेच कुठं तुम्हाला मिळतंय, तर हे e रेज टू x इंटू dx. तर याच्या ऐवजी मी काय ठेवणार आहे आता dt पुट करणार आहे. मग हे pi इक्वल टू हा पार्ट आहे असा विश्रांती घेतोय e रेज टू -x इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ याची व्हॅल्यू t आणि या दोघांसाठी काय ठेवणार आहे dt. आणि साइन t चं इंटिग्रेशन काय असतं मायनस ऑफ cos t. पण ते मायनस ऑफ cos t चं मायनस इथं ठेवलंय cos t इथं आणि अशा पद्धतीनं इंटिग्रेशन झालेलं आहे. आता हे इंटिग्रेशन कंप्लीट झालं का याला उठून जागा करायचं आणि याला पुन्हा ऑपरेट करायचं. तर त्याच्यासाठी पुन्हा काय करायचं आपल्याला, इथं जो मी फॉर्म्युला लिहिला होता तोच फॉर्म्युला तिथं यूज करायचा. तर +2 साठी e रेज टू 2x इनसाइड मी इथं लिहितोय, तर हे मायनस आहे असं आहे. तर e रेज टू 2x इनसाइड e रेज टू -2x आउटसाइड ऑफ e रेज टू -x आणि तो cos t आहे. पण cos t च्या ऐवजी आपण इथं खालच्या स्टेपला बहुतेक केलंय, तर हे आपण थांबूया स्टेप. तर इथं मी काय केलंय e रेज टू -x इथं t होतं त्याच्या ऐवजी हे ठेवलंय आणि काय केलंय इथं जी मी लिहिणार होतो ती आयडिया ऑलरेडी इथं कव्हर केली, त्यामुळे हे आपण काय लिहित नाही. तर हे +2 साठी e रेज टू 2x इनसाइड e रेज टू -2x आउटसाइड आणि हे आहे असं लिहिलंय या पद्धतीनं. आणि युजिंग लॉज ऑफ इंडायसेस हे जर कंबाईन केलं तर e रेज टू x राहतं, हे आहे असं कॅरी फॉरवर्ड होईल, हे आहे असं कॅरी फॉरवर्ड होऊन जातंय. पण हे जे मायनस साइन आहे ते मायनस साइन माझ्याकडून थोडक्यात राहून गेलेलं आहे. तर हे मायनस साइन तुम्हाला कुठेही जाणार नाही, ते इथं प्रेझेंटच असेल. पुन्हा मला काय करावं लागतंय e रेज टू x चं सबस्टिट्यूशन. समजा काय p ठेवलं तर e रेज टू x dx इज इक्वल टू dp होईल. म्हणजेच e रेज टू x
या dx ला मी dp ठेवणार आहे आणि या e रेस टू x ला p ठेवतोय, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ cos p dp होईल आणि हे मायनस e रेस टू मायनस 2x होऊन जाईल. हे इथं पाठीमागच्या तिथं प्रिंटिंग मिस्टेक थोडक्यात टायपिंग करताना राहिलं होतं. इंटिग्रेशन ऑफ cos p dp आणि हे आहे असं आणि cos p चं इंटिग्रेशन sin p, पण p ची व्हॅल्यू काय e रेस टू x, म्हणजे पर्टिक्युलर इंटिग्रल काय मला मिळालं मायनस ऑफ e रेस टू मायनस 2x into sin of e raised to x. Therefore complete solution is generally काय आहे y is equal to cf plus pi. तर cf plus pi मध्ये हा तुमचा cf ऑलरेडी फाइंड आउट केलाय आणि हा जो आहे तो पर्टिक्युलर इंटिग्रल, इथं मायनस असल्यामुळे हे काय होणार आहे मायनस. अशा पद्धतीनं दिलेल्या एक्झाम्पलचं कंप्लीट सोल्युशन किंवा जनरल सोल्युशन अशा पद्धतीनं होऊन जाईल. तर बघूया काय आहे नेक्स्ट एक्झाम्पल ते. तर नेक्स्ट एक्झाम्पल पुन्हा नोव्हेंबर 2019 साठी असं विचारलंय. तर सॉल्व d स्क्वेअर मायनस 3d प्लस 2 ऑफ y इज इक्वल टू साइन ऑफ e रेस टू मायनस x. पुन्हा हे डिफरन्शियल इक्वेशन आहे असं लिहिलं. याचं कंप्लीट सोल्युशन cf प्लस pi असेल. याचं ऑक्सिलरी इक्वेशन काढण्यासाठी काय करतोय आपण y चा जो कोएफिशिएंट आहे थोडक्यात तो काय 0 शी इक्वेट करतोय. पुन्हा काय करणार आहे जे मिडल टर्म आहे -3 त्याचं स्प्लिटिंग दोन टर्म मध्ये करणार आहे की जेणेकरून त्याचा प्रोडक्ट काय आला पाहिजे. इथं 1 * 2 म्हणजेच 2 म्हणतोय. मग बघूया अशा कोणत्या दोन टर्म आहेत इथं की त्याची सम काय येते -3 आणि प्रोडक्ट +2. तर इथे येईल -1 आणि -2. सम तर -3 येते आणि याचा प्रोडक्ट तर काय येतोय +2 येतोय. म्हणजे -3 चं स्प्लिटिंग हे मी -1 आणि -2 करणार आहे. म्हणून -3d कसं लिहिलंय -2d आणि -d असं लिहिलंय. मग करा हे दोन्ही पार्ट मधून कॉमन काय निघतंय बघूया. तर हे d -2 पुन्हा कॉमन काढून हे काय होईल d ची व्हॅल्यू 1 आणि 2. पुन्हा बघितलं तर हे 1 आणि 2 दोन्ही पण रिअलच आहेत आणि दोन्ही पण डिस्टिंक्ट आहेत. म्हणजे पुन्हा याच्यासाठी सोल्युशन काय होईल कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज c1 e रेस टू m1x आणि दुसऱ्यासाठी c2 e रेस टू m2x. पहिल्याला मी m1 मानलंय दुसऱ्याला m2 मानलंय त्याप्रमाणे हे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आपलं काय होऊन जाणार आहे c1 e रेस टू x प्लस c2 e रेस टू 2x. आता पर्टिक्युलर इंटिग्रलचा फॉर्म्युला pi इक्वल टू 1/f(d) into x of x. पण f of d काय बघा y चा कोएफिशिएंट असेल d स्क्वेअर मायनस 3d प्लस 2 आणि राइट हँड साइड दिले तुम्हाला साइन ऑफ e रेस टू मायनस x. पण हेच मला फॅक्टर मध्ये कसं ऑक्सिलरी इक्वेशन घेतल्यानंतर याचं फॅक्टर अशा पद्धतीने आलं होतं म्हणून मी याच्यावरून d - 2 into d - 1 लिहिलंय. आता एक एक फॅक्टर अप्लाय करा. d - 1 अप्लाय करायला घेतोय पण -1 साठी e रेस टू -1x इनसाइड e रेस टू +1 आउटसाइड हे आहे असं आणि याच्यासाठी e रेस टू -x t ठेवलं तर e रेस टू -x चं डेरिव्हेटिव्ह काय होतं -e रेस टू -x dx. म्हणजेच काय होईल हे मायनस जर राइटला शिफ्ट केलं तर e रेस टू -x dx -dt होईल. म्हणजे मी काय करू शकतोय तर e रेस टू -x dx च्या ऐवजी काय ठेवू शकतोय -dt sin of t. आणि या पद्धतीने हे काय होईल पुढच्या स्टेपला 1/d - 2 e रेस टू x इंटिग्रेशन ऑफ sin t into -dt अशा पद्धतीने होईल. पण हे मायनस साइन काय घेतोय डायरेक्ट बाहेर घेतोय आणि बाहेर घेतल्यानंतर sin t चे इंटिग्रेशन -cos t होईल आणि -cos t चं पुन्हा हे मायनस आणि हे मायनस कॅन्सल होऊन जाईल किंवा तुम्ही डायरेक्ट -sin t चे इंटिग्रेशन cos t आहे असं पण म्हणू शकताय. आणि हे 1/d - 2 येतोय ना फॅक्टर. तर हे d - 2 आहे त्याप्रमाणे काय करावं लागेल d - 2 घ्यावं लागेल. म्हणजे आपल्याला इथून काय करावं लागतंय आपलं सोल्युशन चेंज करावं लागतं. करूया. तर हे e रेस टू x into cos of t झालं. पुन्हा हे t ची व्हॅल्यू
e-x ठेवली e-x. आता इथं मायनस आहे म्हणजे मायनस जर मी घेतलं तर इथं मला काय करावं लागेल, इथं प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे मी टायपिंग करताना. इथं d-2 आहे म्हणून e-2x इनसाइड e-2x आउटसाइड हे आहे असं घेतलंय. हे दोन्ही पुन्हा आता कंबाईन करणार आहेत आपण. याचं काय राहील e-x राहील म्हणजे e-x इंटू हे. पुन्हा मला काय करावं लागतंय, याच्या जागी दुसरा व्हेरिएबल ठेवतो e-x इज इक्वल टू p. याचं डेरिव्हेटिव्ह हे होईल आणि e-x dx हे काय होईल -dp. म्हणजे याच्या ऐवजी काय ठेवू शकतोय मी -dp. ते इथं ठेवलंय आणि cos ऑफ p हे आहे असं आणि cos p चं इंटिग्रेशन काय होईल sin p. हे मायनस e-2p हे sin ऑफ p आणि p ची व्हॅल्यू पुन्हा काय पुट करणार आहे मी e-x आणि ती ठेवल्यानंतर पर्टिक्युलर इंटिग्रल काय मिळेल मला अशा पद्धतीने मिळेल. Therefore complete solution is CF plus PI अशा पद्धतीने. तर हे जे नेक्स्ट एक्झाम्पल आहेत, अजून बरीच एक्झाम्पल आहेत ते आपल्याला जनरल मेथडने सॉल्व्ह करायचे आहेत. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण हे एक्झाम्पल बघणारच आहे. पण तुम्हाला हे जर व्हिडिओ आवडले असतील तर प्लीज लाईक करायला विसरू नका, कारण ती लाईक आहे तीच आमची एनर्जी आहे आणि तीच एनर्जी तुम्हाला काय होणार आहे या व्हिडिओ लेक्चर मधून अजून रिफ्लेक्ट होणार आहे. तर प्लीज लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि जो आपला चॅनल आहे तो RSN मॅथ्स, तो YouTube वरती चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका, की जेणेकरून सबस्क्रायबर आपले 1000च्या वरती गेले की आपण लाईव्ह स्ट्रीमिंग हे तुमच्यासाठी पुन्हा फ्री कन्सेप्ट घेऊन येतोय सगळ्यांसाठी. तर हे काय करा, RSN मॅथ्स सबस्क्राइब करायला विसरू नका. प्लस तुम्हाला या जर नोट्स PDF फॉर्मॅट मध्ये हवे असतील तर पुन्हा तुम्ही हे प्ले स्टोर वरती जाऊन RSN मॅथ्स सर्च करा आणि ते डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला पुन्हा हे M1 M2 M3 च्या ज्या नोट्स आहेत त्या PDF फॉर्मॅट मध्ये ऍप मध्ये यूज करता येईल. पण हे ऍप आहे ते अँड्रॉइड युजर साठी फक्त आहे.